हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघणार आहोत स्ट्रक्चर अँड द फंक्शन ऑफ द इकोसिस्टीम. तर सगळ्यात पहिला आपण डेफिनेशन बघूया. तर इकोसिस्टीममध्ये काय, द इकोसिस्टम इज अ कम्युनिटी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये काय आहे, सगळ्यात पहिलं प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहे अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. तर ते इंटरॅक्ट करतात. ते इंटरॅक्ट टू इच अदर अँड द फिजिकल एन्व्हायरमेंट. म्हणजे काय आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतात, इंटरॅक्ट करतात अबायोटिक सेक्टरला. तर अबायोटिक म्हणजे काय आहे, एअर आहे, वॉटर आहे आणि सॉईल आहे. तर हे सारे काय आहेत, अबायोटिक आहेत. आणि बायोटिक म्हणजे काय, लिव्हिंग म्हणजे कोण आहे, एकतर प्लांट आहे, ॲनिमल आहे, मायक्रोब्स आहे. दीज आर एक्झाम्पल ऑफ बायोटिक. These interaction form the complex network that where the energy flow and the nutrient cycle. तर हे इंट्रॅक्शन केल्यामुळं काय होणार आहे, सगळ्यात पहिले एनर्जी फ्लो होणार आणि न्यूट्रिएंट सायकल आहे. न्यूट्रिएंट सायकल. नेक्स्ट आहे द इकोसिस्टम द कॅन रेंज द स्मॉल फ्रॉम द स्मॉल लाईक अ पॉन्ड अँड द लार्ज अँड लाईक द फॉरेस्ट ऑर द ओशियन. तर इकोसिस्टीममध्ये एक तर पॉन्ड इकोसिस्टीम आहे, फॉरेस्ट इकोसिस्टीम आहे. तर ओशियन. तर ओशियन पण हे इकोसिस्टीमचाच पार्ट आहे. आणि त्यामध्ये काय केलं जातं, एक्सचेंज ऑफ द एनर्जी. एनर्जीचं काय केलं जातं, एक्सचेंज केलं जातं. आणि त्याच्यामध्ये बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर आहे. बायोटिक म्हणजे काय, एकतर लिव्हिंग आहे, अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग आहे. तर कंपोनंट बघूया आपण. तर इकोसिस्टम कंपोनंटमध्ये फर्स्ट काय, अबायोटिक फॅक्टर आहे आणि दुसरं काय आहे, बायोटिक फॅक्टर. तर अबायोटिकमध्ये काय, क्लायमॅटिक रेगॅम्स आहे आणि इपिडॅपिक आहे. तर सगळ्यात पहिलं क्लायमॅट ट्रायगम म्हणजे काय, सगळ्यात पहिलं लाईट आहे, रेनफॉल आहे आणि टेम्परेचर आहे. तर ते सारे जे आहे अबायोटिक कंपोनंटमध्ये आहे. आणि ॲडॅफिकमध्ये काय, सॉईल आहे, मिनरल्स आहे अँड टॉपोग्राफी आहे. तर हे 3 इपिडेफिकमध्ये आहे. सॉईलमध्ये पण टाईप्स ऑफ सॉईल प्रेझेंट आहे. मिनरल्स तर माहितीच आहे की गोल्ड आहे, सिल्वर आहे, बॉक्साईट आहे. दीज एक्झाम्पल ऑफ द मिनरल्स आहेत. टोपोग्राफी म्हणजे काय आहे, टोपोग्राफीमध्ये फॉर एक्झाम्पल वर्ल्डमध्ये पूर्ण जगामध्ये जे टोपोग्राफी आहे. तर लँड एरिया वेगवेगळा आहे. फॉर एक्झाम्पल कुठं माउंटेन आहे, कुठं प्लेन एरिया आहे, कुठं प्लॅटो आहे, तर त्याला काय म्हणतात, टोपोग्राफी म्हणतात. तर बायोटिक फॅक्टर. तर बायोटिक कंपोनंट. तर बायोटिक कंपोनंटमध्ये काय, फर्स्ट ॲट्रोट्रॉप्स आहेत. ॲट्रोट्रॉप्स म्हणजे काय आहे, एक्झाम्पल बायोटिक म्हणजे लिव्हिंग झालं. ॲट्रोट्रॉप्स म्हणजे फॉर एक्झाम्पल प्लांट. तर प्लांट काय करतात, टू प्रिपेअर देअर ओन फूड. स्वतःचं फूड स्वतः तयार करतो, तर त्याला काय म्हणतात, ॲट्रोट्रॉप्स. नेक्स्ट काय आहे, हेट्रोट्रॉप्स. हेट्रोट्रॉप म्हणजे काय आहे की दुसऱ्यावरती डिपेंड राहणं, तर त्याला काय म्हणतात, हेट्रोट्रॉप. फॉर एक्झाम्पल ॲनिमल्स. तर ॲनिमल्स कशावरती डिपेंड आहेत, प्लांटवरती डिपेंड आहेत. त्याच्यामध्ये काय आहे, 2 टाईप्स आहेत. फर्स्ट काय आहे, सॅप्रोफाइट्स आहे आणि नेक्स्ट काय, फॅगोट्रॉप्स आहे. सॅप्रोफाइट म्हणजे काय आहे, फंगाय. तर डिके. कुठल्या पण ॲनिमल डेट झाला की तिथं काय करतं, सॅक्रोफाइट करतं. म्हणजे बॅक्टेरिया अँड मायक्रोब्स आहे तिथं, त्याला डिकम्पोज करतो कुठल्या पण ॲनिमलला. तर त्याला म्हणतात सॅप्रोफाइट म्हणतात. तर आपण बघूया कंपोनंट ऑफ द इकोसिस्टीम. तर सगळ्यात पहिलं बायोटिक कंपोनंट. बायोटिक म्हणजे काय, लिव्हिंग. तर लिव्हिंगमध्ये पण किती आहेत, 3 मेन ग्रुप्स आहेत. तर फर्स्ट काय, प्रोड्युसर. तर प्रोड्युसरला काय म्हणतात, ॲट्रोट्रॉप्स. ॲट्रोट्रॉप्स म्हणजे काय, स्वतःचं फूड स्वतः तयार करणे, त्याला काय म्हणतात, ॲट्रोट्रॉप्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल प्लांट. तर प्लांट आणि अल्गी. तर प्लांट आणि अल्गी जे आहेत म्हणजे प्लांट्स आहेत ते पण. तर प्लांट काय, टू प्रिपेअर देअर ओन फूड. तर प्रोड्युसर म्हणजे प्लांट. तर हे लक्षात ठेवायचं, प्रोड्युसर म्हणजे काय, प्लांट्स आहे. टू प्रिपेअर देअर ओन फूड. स्वतःचं फूड स्वतः तयार करतो आणि त्याला सनलाईट इम्पॉर्टंट आहे. फोटोसिंथेसिस. तर कुठले पण प्लांट आहेत काय करतात, तिथं फोटोसिंथेसिस प्रोसेस होते. फोटोसिंथेसिस झाल्यानंतर लाईट एनर्जी कन्वर्ट कशामध्ये केलं जातं, केमिकल एनर्जीमध्ये ट्रान्सपोर्ट केलं जातं. केमिकल एनर्जी म्हणजे ॲज अ फूड. तर हे आहे प्रोड्युसर. म्हणजे प्लांटचं काम काय आहे, ॲट्रोट्रॉप्स आहेत ते. आणि इम्पॉर्टंट कशासाठी, फूड चेनमध्ये कुठले पण ॲनिमल्स कशावरती डिपेंड आहेत, प्लांटवरती डिपेंड आहेत. फॉर एक्झाम्पल डिअरला ग्रास पाहिजे. हॉर्सला पण काय पाहिजे, हॉर्सला पण ग्रास इम्पॉर्टंट आहे. तर नेक्स्ट आहे कंझ्युमर. तर कंझ्युमरला काय म्हणतात, हेट्रोट्रॉप्स असे म्हणतात. हेट्रोट्रॉप म्हणजे काय आहे की प्रोड्युसरवरती डिपेंड आहेत. प्रोड्युसरवरती खूप सारे ॲनिमल्स काय करतात,
ऑर्गॅनिझम जे आहेत कशावरती डिपेंड आहेत, प्रोड्युसरवरती. ओके, फॉर एक्झाम्पल डिअर. ओके, तर डिअर कशावरती डिपेंड आहे, ग्रासवरती डिपेंड आहे. ओके, या गोट कशावरती डिपेंड आहे की ग्रासवरती डिपेंड आहे. ओके, तर त्याला म्हणतात हेटेरोट्रॉप्स आहे. ओके, तर कंज्युमर. ओके, तर कंज्युमरमध्ये काय आहे की क्लासिफाईड आहेत. ओके, त्याच्यामध्ये टाईप्स आहेत. फर्स्ट काय, प्रायमरी कंज्युमर. ओके, तर फर्स्ट काय, प्रायमरी कंज्युमर. प्रायमरी कंज्युमरला काय म्हणतात, हर्बिव्होर असे म्हणतात. ओके, म्हणजे द ऑर्गॅनिझम इट द प्रोड्युसर. ओके, म्हणजे प्रायमरी कंज्युमर कशावरती डिपेंड आहेत, प्लांटवरती डिपेंड आहेत. ओके, नेक्स्ट काय, सेकंडरी कंज्युमर. त्याला काय म्हणतात, कार्निव्होर म्हणतात. कार्निव्होर म्हणजे ॲनिमलवरती जे ऑर्गॅनिझम जे आहेत. ओके, तर ऑर्गॅनिझम दॅट इट हर्बिव्होर. ओके, तर हे कार्निव्होर आहेत. कार्निव्होर म्हणजे दुसऱ्या ॲनिमलवरती डिपेंड आहेत. ओके, त्याला म्हणतात कार्निव्होर. नेक्स्ट काय आहे, टर्शरी कंज्युमर. टर्शरी कंज्युमरला काय म्हणतात, टॉप कार्निव्होर असे म्हणतात. ओके, म्हणजे जे सेकंडरी कंज्युमर आहे त्याच्यावरती ते ऑर्गॅनिझम कुणाला खातात, सेकंडरी कंज्युमर जे ॲनिमल्स आहेत त्याला खातात. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, सगळ्यात पहिलं जे आहे, ओके, ग्रास शॉपर आहे. ओके, तर ग्रास शॉपर जे आहे प्लांटवरती डिपेंड आहे. ओके, तर ग्रास शॉपरला कोण खाणार, ग्रास शॉपरला कोण डिपेंड ग्रास शॉपरवरती कोण डिपेंड आहे, प्लांट. ग्रास शॉपर काय करतं, प्लांट खातं. आणि फ्रॉग कशावरती डिपेंड आहे, ग्रास शॉपरवरती डिपेंड आहे. ओके, म्हणजे त्याला खातो. ओके, तर त्याला म्हणतात सेकंडरी कंज्युमर. आता फ्रॉग आहे, तर फ्रॉगला कोण खाणार, रेप्टायला खाणार. रेप्टायला म्हणजे काय, स्नेक खाणार. ओके, तर त्याला काय म्हणतात, सेकंडरी कंज्युमर आणि टर्शरी कंज्युमर. ओके, नेक्स्ट काय, ओमनिव्होर. ओमनिव्होर म्हणजे काय आहे, ओमनिव्होर म्हणजे जे ॲनिमल्स आहेत ते ॲनिमल्स प्लांट पण खातात, ॲनिमल पण खातात. ओके, दोन्हीवर डिपेंड आहे, तर त्याला ओमनिव्होर आहे. ओके, फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग. ओके, ते ह्युमन बिंग आहेत, तर ते ह्युमन बिंग जे आहेत, काही लोक व्हेज खातात आणि काही लोक काय खातात, नॉन व्हेज खातात. तर ते म्हणजे ह्युमन काय आहेत, ओमनिव्होर आहे. ओके, ओके, तर नेक्स्ट बघूया आपण डिकम्पोजर. ओके, तर डिकम्पोजरमध्ये काय आहे, तर त्याला म्हणतात सॅप्रोफाइट्स असे म्हणतात. ओके, सॅप्रोफाइट म्हणजे काय आहे की फॉर एक्झाम्पल कुठला ॲनिमल डेड झालेला आहे, तर डेड झाल्यानंतर त्याच्यावरती बॅक्टेरिया आणि फंगाय त्याच्यावर अटॅक करणार आणि त्याला ब्रेकडाऊन करणार. ओके, तर ब्रेकडाऊन करणार, तर त्याचं काम काय, डिकम्पोजर. डिकम्पोजरलाच काय म्हणतात, सॅप्रोफाइट्स असे म्हणतात. ओके, ओके, तर नेक्स्ट बघूया आपण अबायोटिक कंपोनंट. ओके, तर अबायोटिक कंपोनंटमध्ये काय, नॉन लिव्हिंग फॅक्टर आहे. ओके, तर अबायोटिक म्हणजे काय आहे, हे लिव्हिंग नाही आहे, त्याला म्हणतात नॉन लिव्हिंग असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल वॉटर. ओके, तर वॉटर एक तर इम्पॉर्टंट आहे, इसेन्शियल आहे आपल्यासाठी पण, ॲनिमलसाठी आणि प्लांटसाठी पण. ओके, तर प्लांट इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. नेक्स्ट काय, टेम्परेचर. ओके, तर टेम्परेचर इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. द इन्फ्लुएन्स द मेटाबॉलिक रेट अँड द डिस्ट्रीब्युशन ऑफ द ऑर्गॅनिझम. ओके, तर मेटाबॉलिक रेटसाठी टेम्परेचर इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट काय आहे, लाईट. ओके, तर लाईट तर खूपच इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, बिकॉज फोटोसिंथेसिस. ओके, तर फोटोसिंथेसिस जे आहे, फोटोसिंथेसिसला आपल्याला काय पाहिजे, सनलाईट पाहिजे. ओके, तर सनलाईट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट, कारण तिथूनच एनर्जी प्रोडक्शन भेटतं. ओके, नेक्स्ट आहे सॉईल. ओके, तर सॉईल पण इम्पॉर्टंट आहे. तर द प्रोव्हाइड द न्यूट्रिएंट अँड द हॅबिटॅट फॉर द मेनी ऑर्गॅनिझम. ओके, तर न्यूट्रियंट जे आहे, न्यूट्रियंट सॉईलपासून भेटतात. ओके, फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चर, तर शेती वगैरे जे करतात ते सॉईल इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ओके, आणि खूप सारे ऑर्गॅनिझम्सला काय आहेत, हॅबिटॅट आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल अर्थवॉर्म. तर अर्थवॉर्म कुठं राहतात, सॉईलमध्ये राहतात. ओके, तर ही सॉईल इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. नेक्स्ट आहे एअर अँड गॅसेस. ओके, तर एअर अँड गॅसेसमध्ये काय आपल्यासाठी ऑक्सिजन इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि CO2 कार्बन डायऑक्साईड. ओके, तर हे गॅस आहेत, तर ते अबायोटिक फॅक्टर आहे. तर सगळ्यात पहिलं रेस्पिरेशनसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि CO2. ओके, CO2 जे इम्पॉर्टंट कशासाठी, फोटोसिंथेसिससाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, तर फंक्शन बघूया आपण, इकोसिस्टमचं फंक्शन बघूया आपण. तर फर्स्ट आहे एनर्जी फ्लो. ओके, एनर्जी फ्लोमध्ये काय, सगळ्यात पहिलं सनलाईट इम्पॉर्टंट आहे, प्रायमरी सोर्स आहे, त्याच्यापासूनच फोटोसिंथेसिस होतं. प्लांट काय करतात, त्याचे टू प्रिपेअर देअर ओन फूड. ओके, तर प्लांटला काय म्हणतात, प्रोड्युसर म्हणतात. प्रोड्युसरला काय पाहिजे, फोटोसिंथेसिस प्रोसेस केलं जातं आणि लाईट एनर्जी कन्वर्ट कशामध्ये केलं जातं, केमिकल एनर्जीमध्ये स्टोअर केलं जातं. ओके, बाय द यूज ऑफ सनलाईट. ओके, तर हे लक्षात ठेवायचं. आणि एनर्जी फ्लो. ओके, तर एनर्जी फ्लो कुठं होतं, एक तर फूड चेनमध्ये होणार,
आणि फूड चेनमध्ये काय आहे, प्रोड्युसर टू हर्बिवर. ओके, तर आताच आपण बघितलेलं आहे की फूड चेन. तर फूड चेन इम्पॉर्टंट आहे बिकॉज हे लिनियर आहे. ओके, तर फूड चेनमध्ये काय लिनियर आहे. फॉर एक्झाम्पल ग्रास आहे. ओके, तर ग्रासला कोण खाणार, ग्रास शॉपर खाणार. ग्रास शॉपरला कोण खाणार, फ्रॉग खाणार. तर फ्रॉगला कोण खाणार, स्नेक खाणार. स्नेकला कोण खाणार, इगल खाणार. ओके, तर हे सारे काय आहेत, लिनियर आहेत. ओके, लिनियर आहे तर त्याला काय म्हणतात, फूड चेन असे म्हणतात. ओके, आणि फॉर एक्झाम्पल आता इगल वगैरे डेड झाल्यानंतर त्याला डिकम्पोज कोण करणार, फंगाय आणि बॅक्टेरिया. ओके, त्याला ब्रेकडाऊन करून काय करणार, त्याला डिकम्पोज केलं जातं. ओके ओके, तर नेक्स्ट आहे न्यूट्रिएंट सायकलिंग. ओके, तर एन्व्हायरमेंट या इकोसिस्टम सायकलमध्ये खूप सारे न्यूट्रिएंट सायकल आहे. फॉर एक्झाम्पल कार्बन सायकल आहे, नायट्रोजन सायकल आहे, फॉस्फरस सायकल आहे आणि वॉटर सायकल. ओके, तर हे सारे काय आहेत, वॉटर सायकल्स आहेत. ओके, तर त्याला काय म्हणतात, बायोजिओ केमिकल सायकल असे म्हणतात. ओके, तर हे एन्व्हायरमेंटमध्ये हे केलं जातं. ओके, सगळ्यात पहिलं डिकम्पोजरमध्ये बॅक्टेरिया आणि फंगाय काय करणार, कुठल्या पण ऑर्गॅनिझमला काय करणार, डेड ऑर्गॅनिझमला काय करणार, डिकम्पोज केलं जातं. ओके, नेक्स्ट काय, रेग्युलेशन ऑफ पॉप्युलेशन. ओके, तर इकोसिस्टम काय मेंटेन करतं, बॅलन्स. ओके, तर बॅलन्स ऑफ द स्पेसिस पॉप्युलेशन करणार. ओके, फॉर एक्झाम्पल प्रिडिएटर आहे, कॉम्पिटिशन आहे, पॅरासिटिझम आहे, सिनेप्टिक रिलेशनशिप आहे. प्रेडिशन आहे आणि कॉम्पिटिशन. खूप साऱ्या ॲनिमल्समध्ये काय केलं जातं, कॉम्पिटिशन केलं जातं. ओके, फॉर एक्झाम्पल बघा टायगर. ओके, तर टायगर जे आहे, टायगर फॉर एक्झाम्पल डिअर. ओके, तर टायगर काय केलं जातं, डिअरला काय केलं जातं, कॅप्चर करून त्याला किल करून ॲज अ फूड आहे त्याच्यासाठी. ओके, तर तिथं काय केलं जातं, कॉम्पिटिशन. ओके, नेक्स्ट काय, पॅरासिटिझम. दुसऱ्या ॲनिमलवरती डिपेंड राहणं, त्याला काय म्हणतात, पॅरासिटिझम. सिम्बायोटिक रिलेशनशिपमध्ये फॉर एक्झाम्पल फंगाय आणि अल्गी. ओके, तर हे दोन्ही काय एकमेकांना काय केलं, सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे त्यांचं. ओके, एकमेकांना हेल्प करणं. ओके, त्याला म्युच्युअल रिलेशनशिप असे म्हणतात. ओके, आणि रेग्युलेशन केलं जातं पॉप्युलेशनमध्ये. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण हॅबिटॅट प्रोव्हिजन. ओके, तर हॅबिटॅट म्हणजे काय आहे की इकोसिस्टीममध्ये जे आहे लिव्हिंग स्पेस. ओके, लिव्हिंग स्पेस वेगवेगळा आहे. ओके, फॉर एक्झाम्पल बर्ड्स कुठं राहतात, ह्याच्यावरती ट्रीजवरती वगैरे राहतात, नेस्टमध्ये राहतात ते. ओके, ते हॅबिटॅट आहे आणि त्याच्यामध्ये पण खूप सारे टाईप्स आहेत. ओके, खूप सारे टाईप्स म्हणजे काय, इकोसिस्टीममध्ये काय आहे, सगळ्यात पहिलं टुंड्रा इकोसिस्टीम आहे, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम, असे वेगवेगळे काय आहेत, इकोसिस्टीम आहे. तर त्याचं हॅबिटॅट आहे. ओके, खूप सारे ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. ओके, नेक्स्ट काय, बायोलॉजिकल प्रोडक्टिव्हिटीमध्ये काय आहे, द इकोसिस्टम प्रोव्हाइड द व्हॅरियस लेवल ऑफ द प्रोडक्टिव्हिटी फ्रॉम द प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी द प्रोडक्शन ऑफ द प्लांट ऑफ द बायोमास थ्रू द फोटोसिंथेसिस. ओके, तर ह्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे, प्लांट बायोमास इम्पॉर्टंट आहे. तर प्लांटसाठी काय इम्पॉर्टंट आहे, फोटोसिंथेसिस प्रोसेस होतं आणि त्याच्यासाठी आपल्याला सनलाईट हवे. ओके, आणि नेक्स्ट ते झालं की सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी पण बायोमास रिलेटेड टू द कंझ्युमर. ओके, म्हणजे प्लांटवरती कोण डिपेंड आहेत, खूप सारे ॲनिमल्स कसे डिपेंड आहेत. नेक्स्ट काय, वॉटर रेग्युलेशन. ओके, तर वॉटर रेग्युलेशन्समध्ये काय काय, एकतर वेटलँड इकोसिस्टीम आहे, फॉरेस्ट इकोसिस्टीम आहे, वॉटर सायकल आहे, तर त्याला रेग्युलेट पण केलं जातं. ओके, नेक्स्ट काय आहे, द मेंटेन द ग्राउंड वॉटर लेवल, प्रिव्हेंट द फ्लड अँड द प्युरिटी वॉटर. ओके, तर फ्लडला पण काय केलं जातं, प्रिव्हेंट केलं जातं. नेक्स्ट काय आहे, क्लायमॅटिक रेग्युलेशन. ओके, तर क्लायमॅटिक रेग्युलेशनमध्ये काय, एकतर फॉरेस्ट अँड ओशियन आहे, तर इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ओके, तर रेग्युलेशन केलं जातं फॉर एक्झाम्पल CO2. ओके, कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्प्शन कुठे केलं जातं, फॉरेस्टमध्ये केलं जातं. ओके, आणि ओशियनमध्ये पण काय माहीत आहे, ओशियनमध्ये ज्यांना CO2 प्रेझेंट आहे. ओके, ओशियनमध्ये पण CO2 प्रेझेंट आहे आणि ते रेग्युलेट केलं जातं. टेम्परेचर वगैरे तिथं काय केलं जातं, रेग्युलेट केलं जातं. ओके, तर सगळ्यात पहिले तुम्हाला हे माहीतच आहे की वॉटर सायकलमध्ये काय केलं जातं, इव्हॉपरेशन केलं जातं. ओके, इव्हॉपरेशन होऊन रेनफॉल वगैरे होतं. ओके, रेनफॉल प्रिसिपिटेशन, तर ती वॉटर सायकल प्रोसेस केलं जातं. नेक्स्ट आहे वेस्ट डिकम्पोजिशन अँड डिटॉक्सिफिकेशन. ओके, तर इकोसिस्टीममध्ये काय केलं जातं, ऑर्गॅनिक वेस्ट काय केलं जातं, ब्रेकडाऊन केलं जातं आणि डिटॉक्सिफाय द पोल्युटंट केलं जातं. ओके, आणि एअर अँड वॉटर हे तर प्युरिफाय केलं जातं. ओके, आणि एन्व्हायरमेंटमध्ये काय केलं जातं, बॅलन्स केलं जातं. नेक्स्ट काय आहे,
पॉलिनेशन अँड सीड डिस्पर्सल. ओके, तर इकोसिस्टीममध्ये काय केलं जातं, फॉर एक्झाम्पल सीड डिस्पर्सल. सीड डिस्पर्सल म्हणजे काय, खूप सारे बर्ड्स आहेत, तर बर्ड्स काय केलं जातं की सीड वगैरे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय घेऊन जातात. घेऊन गेल्यानंतर ओके, म्हणजे इन्सेक्ट पण करू शकतात, बर्ड्स पण करू शकतात आणि अदर ॲनिमल्स पण करू शकतात. मग दुसरीकडे सीड गेला की तिकडं काय होणार, दुसरा तिकडे गेल्यानंतर दुसरा प्लांट ग्रो होणार, त्याला म्हणतात सीड डिस्पर्सल असे म्हणतात. ओके, आणि पॉलिनेशन. ओके, तर पॉलिनेशन जे आहे त्याच्यासाठी इन्सेक्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, हिकडचे जे पोलन ग्रेन आहेत दुसऱ्या एरियामध्ये काय घेऊन जातात, मग तिथे गेल्यानंतर पॉलिनेशन होणार. ओके, तर त्याला ते इम्पॉर्टंट आहे. ओके, तर नेक्स्ट काय आहे, सॉईल फॉर्मेशन अँड इरोजनल कंट्रोल. ओके, तर इकोसिस्टीममध्ये काय आहे की सगळ्यात पहिलं की प्लांट आहे, बॅक्टेरिया आणि फंगाय आहे आणि ते कंट्रीब्यूट काय केलं जातं, फॉर्मेशन ऑफ द सॉईलमध्ये. ओके, तर सॉईल फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे. ओके, तर व्हेजिटेशन्स म्हणजे काय आहे, प्लांट्स आहेत. ओके, तर सॉईलमध्ये काय केलं जातं, रूटमध्ये जे आहे ती सॉईल इरोजन झालं की मग सॉईल इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ओके, तर आता काय होत आहे, सॉईल पण डिग्रेड होत आहे. ओके, सो थँक्यू, आपला टॉपिक कंप्लीट झालेला आहे.